कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या पार्टीचं आहे, यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना, त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, ही भूमिका माझी महत्वाची. आमचे पदाधिकारी राहुल धावरे त्यांना भेटलो, त्यांची परिस्थिती जरा मी डॉक्टरांशी चर्चा केली. परिस्थिती थोडी चिंताजनक आहे, कारण त्यांच्या मणक्याला इजा पोचलेली आहे. मणका आणि डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे. तसं बाकी बऱ्याच ठिकाणी त्याला मारहाण झालेली आहे, पण मणक्याला मार लागल्यामुळं आणि पोटाला आणि डोक्यात आपल्या छातीला, त्यामुळे थोडा चिंताजनक परिस्थिती आहे. व्हेंटिलेटरवर घेतलेलं आहे त्यांना, तर पाहू परिस्थिती. हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण दिलेत आता. ते पारनेर मधलेच काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांचे नाव पण आरोपीचे नाव पण निष्पन्न झालेली आहे. त्याच्यातले काही आरोपी पोलीस स्टेशनला पण त्या ठिकाणी हजर आहेत. राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, राजकारण हा खेळ आहे. तुम्हाला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ती पचवता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचवता आला पाहिजे. यामाग ज्या कुणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पहा तुम्ही, त्यांचे निवडणुकीतले भाषणं पहा. म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही करू शकत नाही ह्या आवेशात बोलणारे. त्यांचे जर मागची पार्श्वभूमी बघितली, त्यांनी खोट्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केलेला, काही गुन्हे दाखल झाले, काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झालेले त्यांच्यावर. त्यामुळं गुन्हेगार तो गुन्हेगार, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. गुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही, त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही, कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली, फिर्यादच दिली नाही, तर ते तरी कसे दाखल करतील. त्यामुळे आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे. नाही, कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे, शांतता ठेवली पाहिजे, कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे. परंतु कुठला पण पक्षाचा असो, कार्यकर्ता असो किंवा कुठल्या संघटनेचा असो, राजकारण झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या पार्टीचं आहे, यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना, त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, ही भूमिका माझी महत्वाची. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.